अजित पवार हे तुमच्या समस्या सोडवत नाही असं वाटते तुम्हाला? सोडवू शकत नाहीत? नाही सोडवू शकत. 70,000 कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपमध्ये गेलेत. आताची सरकार जी आहे ना, आंधळ जळतल कुत्रं पीठ खातं असं सरकार आहे. छत्रपती कारखान्याचं तर सगळ्यात वाटोळं केलं. कुणी? कोणाचं नेतृत्व ते तुम्ही जाणा फक्त. बारामतीकर फार हुशार आहेत. फक्त प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की तेवढ्या पुरतं ते गाजर दाखवत राहतात आणि त्या पद्धतीने शेतकऱ्याचं दादाही गाजर राहता का असं वाटतं तुम्हाला? जे जेवढे राजकारणी तेवढे सगळे मुलींनी, कारण का सत्तेतले 100%. अमोल कोल्हेंच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली आक्रोश रॅली ही बारामतीमध्ये आली. बारामती तालुक्यातील अजित पवारांचं काटेवाडी गाव या ठिकाणी त्याचं जल्लोषात स्वागत केलं गेलं. आपल्यासोबत काही स्वागत करणारे आहेत, ते आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काटेवाडीकर इथलेच का? आक्रोश रॅली काढली आहे, कसे बघताय आक्रोश रॅलीकडे? चांगले एकदम चांगलं, म्हणजे एकदम मस्त एक नंबर झाले. राहिले काढले ती शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं वाटतं का? मिळणार ना, मिळणार. 100% काय देणार आणि काही गोष्टी करून देणार आहेत त्याबद्दल ते न्याय मिळणार. जे मागण्या घेऊन चाललेले आहेत अमोल कोल्हे, त्या रास्त आहेत असं वाटतंय तुम्हाला? काय आता एवढं नाही काय जे आता रास्त जे मागण्या घेऊन चाललेले आहेत ते रास्त आहेत एकदम. दुधाला भाव मिळाला पाहिजे किंवा शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे, जे काय असेल ते उसाला भाव मिळाला पाहिजे, जे काय योग्य ते पाहिजे, दुधाला भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्याला सगळं समाधानाने काम झालं पाहिजे. चालला मिळालं समाधान होते का आता? हा होतंय नाही दिसतंय म्हणलं, आम्हाला वाटतंय हे होईल. पण आताची परिस्थिती बघता हे करतील ते नंतरची गोष्ट आहे, पण आता समाधानी आहात का तुम्ही शेतकरी म्हणून? आता कुठलं केलं आम्ही समाधानात? आता कुठलं जावा नाही. काय म्हणाल दादा तुम्ही? दुधाच्या दरा संदर्भात बोलतोय मी. दुधाचा दर वाढलं पाहिजे आपल्याला. शेतकऱ्यांना सगळं म्हणजे पशुखाद्याच्या किमती सगळ्या वाढलेल्या आहेत. दुधाचा दर 100% वाढलं पाहिजे. अमोल कोल्हेंनी रॅली काढली, त्याच्यानंतर याच्यामध्ये काही फरक पडेल असं वाटते का? योग्य पद्धतीने रॅली चालू? अमोल कोल्हे शिरूरमधून विक्रमी मतांनी निवडून येतील. अमोल कोल्हे येतील न येतील ती नंतरची पुढची गोष्ट आहे, पण ज्या मागणीसाठी त्यांनी जी मागणी करताय, ज्या मागणीसाठी आक्रोश रॅली काढली ती योग्य वाटते? योग्यच आहे आणि याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकरी समाधानी आहे का? हो आहे की. आताची सुप्रिया ताई भेटल्यामुळे आम्ही समाधानी आहे. आताच्या स्थितीला समाधानी, पण शेतकरीची परिस्थिती काय नेमकी? परिस्थिती आता नाही परवडत, बिघडत परिस्थिती. ती निवडून येणार 100%. या निमित्तानं तुमचे आमदार जे आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी काय या माध्यमातून पत्रव्यवहार केलाय का तुम्ही? नाही, अजून तसं काही केलेलं नाही. मुख्यमंत्री सोडू शकत नाही, ते फडणवीसाला सामील आहेत. फडणवीसाला सामील आहेत. आताचं सरकार जे आहे का नाही, 17,000 कोटीचा त्यांच्या 17,000 कोटीचा घोटाळा लपवण्यासाठी ते भाजपमध्ये गेलेत. गाव कुठलं तुमचं? काटेवाडी. आताची सरकार जी आहे ना, आंधळ जळतल कुत्रं पीठ खातं असं सरकार आहे. अजित पवार हे तुमच्या समस्या सोडवत नाही असं वाटते तुम्हाला? नाही सोडवू शकत. आमचे पालखी महामार्गाचे पैसे अजून मिळाले नाहीत, त्यामुळे हा मुख्यमंत्रीच होऊ शकत नाही कधीच. स्वतःचा घोटाळा लपवण्यासाठी भाजपमध्ये गेला आहे तो. दादा काय वाटते तुम्हाला एकंदरीत त्याच्याकडे बघितलं तर? आता मला वाटतं की 100% म्हणजे काहीतरी साहेबांच्या माध्यमातून एखादी वेगळी गोष्ट होऊ शकते. कारण शिवसेनेला घेऊन त्यांनी जे नवीन सरकार स्थापन करण्यास सुरुवात केली, साहेबांच्याकडे बघून वाटतं की त्या पद्धतीने काम करण्याची त्यांची जी पहिल्यापासूनची जी हे आहे म्हणजे पद्धत आहे, ती पद्धत मला वाटतं की चांगल्या पद्धतीने काम करू शकते. कुणाची पद्धत सांगतात? साहेबांची, म्हणजे पवार साहेबांची. एकंदरीत ही जी रॅली काढतायत अमोल कोल्हे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच शेतकरी अडचणीत आहे ना? 100% आहे. कारण त्यात दुमत नाही. कारण शेतकरी जर अडचणीत नसता तर तो रस्त्यावर उतरला नसता की कुठल्या आंदोलनात पडला नसता. तो सातत्याने ही करतोय, तो फाईट करतोय सरकारशी. कुठलंही सरकार आलं तर त्याला फाईटच करत राहतोय. शेतकऱ्याचं एकही सरकारने कुठल्याही सरकारने समाधान केलंच नाही आणि ह्या 10 वर्षात तर मुळीच नाही. आज प्रत्येकाला वाटतंय की मी करू शकतो, मी देऊ शकतो, पण देण्याची त्यांची त्या पद्धतीची मानसिकता नाही. फक्त प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की तेवढ्या पुरतं ते गाजर दाखवत राहतात आणि त्या पद्धतीने शेतकऱ्याचं. दादाही गाजर राहता का असं वाटतं मला? जे जेवढे राजकारणी तेवढे सगळे मुलींनी, कारण का
सत्तेतले 100%. हे आपण काटेवाडीमध्ये ऐकतोय. अजित पवारांचं हे काटेवाडी गाव आणि अजित पवार गाजर दाखवतायत. जे सत्तेतली लोक आहेत ते गाजर दाखवतात असं म्हणणं आहे. नाही, तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे. सत्तेतली लोक गाजर दाखवताय ना. आता सध्या गेले, पण त्याच्या पाठीमागच्या काळात भरपूर सत्तागिरी होऊन गेले आणि त्यावेळेस त्या पद्धतीने त्यांनी हे केलं. जेवढं सरकारने दादांनी निर्णय घेतले नाहीत आतापर्यंत. शेतकऱ्याच्या हिताचे कुठलेच निर्णय दादांनी घेतले नाहीत आतापर्यंत. आम्हाला पालखी महामार्गाचे 3 वर्ष झालं आम्ही हेलपाटी मारतोय, काहीच उपयोग झाला नाही त्यांचा. वाद दुसऱ्याचा आहे, आमचेच पैसे विनाकारण अडकवले त्याच्यात. अमोल कोल्हे तुम्हाला न्याय मिळवून देतील असं वाटतं? अमोल कोल्हे 100% न्याय मिळवून देतील आणि सुप्रियाता इथं 101% न्याय मिळवून देतील आम्हाला. सुप्रियाताईंना तर पाडण्याचा चंग बांधलाय भाजपने इथं. विक्रमी मताने निवडून येतील यंदा आणि ते मुख्यमंत्री होतील. 13 ते 14 वर्ष झाले ह्या छत्रपती कारखान्याचं सभासदांचा हाल चालल्यात. 2500 रुपये आता गेल्या वेळेस दर दिला, आता 3000 दिला, पण त्याला 13 वर्ष झालं अविनाश गोल्पाने 2600 रुपये दर दिला होता. आज मला सांगा शेतकऱ्याला काय ट्रॅक्टरला डिझेल लागत नाही का, काय लागत नाही, मजूर वाढली, सगळी वाढली, पण शेतकऱ्या सभासदांना योग्य दर भेटतच नाही. आज कमीत कमी 4 ते 5,000 रुपये उसाला दर पाहिजे होता. दादांना तुम्ही सांगितले का तुमच्या अडचणी? ह्या छत्रपती कारखान्याचं तर सगळ्यात वाटोळं केलंय. कुणाचं नेतृत्व ते तुम्ही जाणा. फक्त बारामतीकर फार हुशार आहेत. खरं तर अजित पवार ज्यावेळेस पासून सत्तेत गेलेत या आधी कधी अजित पवारांविरोधात हे काटेवाडीकर बोलले नाहीयेत. आज मात्र हे काटेवाडीकर अजित पवारांच्या विरोधात बोलतायत आणि एक प्रकारे अजित पवारांवर निशाणा साधतायत. एकीकडं शिरूरचा मतदारसंघ असेल, सातारा असेल, बारामती जिंकण्याचा मानस जो आहे तो अजित पवारांनी केला किंवा उमेदवारी लढवण्याचा स्वतः मान्य केले की आम्ही छत्रपती साखर कारखान्याला भाव वाढवून देऊ शकत नाही. माळेगाव कारखान्याला या ठिकाणी 3100 रुपये भाव मिळतो. आमच्याच परिसरात सोमेश्वरला 3300 रुपये भाव मिळतो. पण छत्रपती सहकारी कारखान्याचे पहिले चेअरमन जे असतील ते अजितदादा असतील संचालक, त्यांच्यानंतर त्यांचीच आता जे राष्ट्रवादीचे पुढे आहेत तेच संचालक बोर्ड आहे. दरवर्षी त्यांना निवडून दिलं जातं, पण एकाही शेतकऱ्याला आजपर्यंत आमच्या परिसरात न्याय मिळालेला नाही. किती दर मिळतो तुम्हाला? दर किती आता 2500 रुपये डिक्लेअर, फक्त 2500 रुपये भेटला. डिक्लेअर केलाय 3000 रुपये, पण अजून मागचेच 200 रुपये बाकी आहेत. अजून आम्हाला दिवाळीचा बोनस सुद्धा दिला नाही. अजून पाठीमागचेच 200 रुपये बाकी आहेत. काय नाही, 2500 रुपयाच्या वर गेला नाही. मी एक तरुण म्हणून एक सांगतो नंबरचा की कारखाना छत्रपती कारखाना तो आज सगळ्याच्या मागे कारखाना आहे भवाननगर. मी एक तरुण म्हणून सांगतो, या परिसरातला तरुण शेतकरी म्हणून सांगतो की या ठिकाणच्या शेतकऱ्याची प्रचंड गळचेपी चाललेली आहे. आपण बघू शकतो या बारामती तालुक्यातली उपमुख्यमंत्र्यांचं हे गाव. या ठिकाणी त्यांचं मतदान आहे. अमोल कोल्हे यांचं जल्लोषात या ग्रामस्थांनी स्वागत केलेलं आहे आणि यांच्या या सगळ्या प्रतिक्रिया मी काय जास्त सांगण्याची यावरून गरज नाही. कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, काटेवाडी, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.